नमो नमस्ते श्रीरमणाय चिद्घनस्वरूपाय आत्मसंस्थिते शीतलदृष्टिं मृदुतमवचनाय ॐ नमो भगवते श्रीरमणाय। 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 कर्तुराज्ञया प्राप्यते फलं कर्म किं परं कर्म तज्जडं कृतिमहो दधौ पतनकारणं फलमशाश्वतं गतिनिरोधकम् ईश्वरार्पितं नेच्छया कृतं चित्तशोधकं मुक्तिसाधकं कायवाङ्मनः कार्यमुत्तमं पूजनं जपश्चिन्तनं क्रमात् जगत ईषधीयुक्तसेवनम् अष्टमूर्तिभृद्देवपूजनम् उत्तमस्तवादुच्चमन्दतः चित्तजञ्जपध्यानमुत्तमम्। फळखरी जीवा देवदेतसे कर्म श्रेष्ठना कर्म जडसे असुनि नश्वर मुक्ती अडविते कर्मसागरी फळच बुडविते ईश्वरार्पित अन्निरिच्छते चित्तशुद्धियन् मुक्ती साधते देहवाणी मन कार्य उत्तम पूजने जप चिंतन क्रम ईशबुद्धिने जगत सेवन अष्टमूर्तिमय देवपूजन उच्च मंद मौन जपतसा चित्तध्यानमय जप खरासा। पूजा, जप आणि चिंतन, तीन गोष्टीबद्दल क्रमानं उत्तम साधन आहेत म्हणून सांगितलं. आपल्या डोळ्यासमोर ते आहे.
आता जवळजवळ 14वा भाग आपण पाहतो हा, म्हणजे तिथला विषय आपल्याला मूळ लक्षात आलेला आहेच. पूजेला बाह्य आंतरिक पूजा सांगितल्या, त्या अष्टमूर्तींच्या पूजा चित्त बदलून टाकणाऱ्या आहेत, अंतःकरणावर परिणाम करणाऱ्या आहेत. त्यातही त्याच्यापेक्षा जप श्रेष्ठ, त्यापेक्षाही ध्यान किंवा चिंतन अधिक श्रेष्ठ असं म्हणायचं आहे. त्यामध्ये जपाला स्थान जे ज्याने दिलं ते तसं त्यांची एकंदरीत सगळी विचारधारा पाहता ते अगदी अपवादभूत आहे आणि आपल्याला खूप जवळचं आहे त्या अर्थाने. त्यांनी त्याला अंतःकरणाच्या पालटाचं साधन समजलेलं आहे. जेव्हा आपण जप करतो आहोत तर तो काय भावनेनं करावा हे याच्यातून कळण्यासारखं आहे. नेहमी ज्या पद्धतीनं आपण वैखरी जप, मध्यमेतला जप किंवा उत्तम याच्यातला उत्तम असलेला मौन जप अशी जी भाषा आपल्याला परिचित असते त्यापेक्षा अधिक काहीतरी ते सांगताहेत. ते काय सांगतायत ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. अंतःकरणाच्या शुद्धीबद्दल आपण बोलत होतो. अंतःकरणाचे 4 प्रकारही आपण पाहिले स्थूलमानाने, की काय ओळखू शकतं आपल्याला याच्यासाठी. तर मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे, अहंकार आहे, हे सगळं मिळून अंतःकरणाच्या दृष्ट्या होतं आणि त्याचा अनुभव आपल्याला स्वतःला येऊ शकतो. शास्त्र म्हणून हे ठीक आहे, अनुभवी म्हणून घेण्यासारखं आहे. तर आता मुळातली अडचणी पाहून पुढे जाऊ. आपल्याला बाहेर प्रश्न कळतात, घरात प्रश्न कळतात, बाहेर प्रश्न कळतात, समस्या कळतात सगळ्या, की काय असेल, भेदभाव असेल समजा, गरिबी आहे समजा, अडाणीपणा आहे, ज्ञानी आहे, काय असेल ते समजा, मान अपमान समजा, ही सगळी द्वंद्व कळतात. यातली दुःख कळतात, गरिबीतलं दुःख कळतं, अपमानातलं दुःख कळतं, मत्सरातलं कळतं, दुर्बुद्धीतलं कळतं, चिंतेमुळं काय त्रास होतो, काळजीमुळं काय त्रास होतो हे सगळं कळतं. कुठल्याही परिस्थितीत कोणी मनुष्य वावरू दे, काही ना काही त्याला या स्वरूपाचा अनुभव असतो. आपण त्यांना स्थूल समस्या समजल्यामुळे त्यांना आपण स्थूल उपाय काढतो. जेव्हा असमानता कळते म्हणून समानतेचा कायदा करतो. प्रत्यक्षात असमानता कुठून निर्माण झाली याचं नाही उलगडा करत, ती कोण करतं आणि ते करणाऱ्याच्या ठिकाणी जाऊन हे दुरुस्त केलं तर हे पुढचे हा प्रश्न येणार नाही. हे जे तर त्या अर्थाने हे लोक ज्या वेळेला प्रश्न सोडवतात, उपनिषद सोडवतं, हे आता रमणसार सोडवतं, तर त्यावेळेला ते मूळ प्रश्नाला त्यातल्या जातात. आणि हे जे स्थूल उपाय आपण काढतो, स्थूल उपाय काढण्याची आपली मर्यादा काय, की माणसात विसंवाद आहे समजा. काय आता तर माणसात विसंवाद आहे तर आपल्या घरापासून सगळीकडे विसंवाद असतो, आपल्याला अनुभवाला येतो. तर मग तसाच तो पुढे पुढे वाढत गेला की गावागावात असतो, मग त्या राज्यात असतो, साऊथ नॉर्थ असतं, मग शेवटी देशात असतं, सगळीकडे हे होतं. मग शेवटी एक काहीतरी हा आपण स्थूल प्रश्न समजल्यामुळे आपण त्याच्यावर स्थूल उपाय म्हणून मग सामंजस्य करार वगैरे करतो. त्याचं पुढे काय होतं आपल्याला माहीतच आहे, की पुन्हा एकदा त्या कराराची आठवण करून द्यावी लागते. असे प्रसंग मध्ये येतात. मग पुन्हा एकदा परत एकदा सामंजस्य करार करायचा. मग त्याचे जसं एखाद्याच्या याची वेतनवाढीचं जसं 5 वर्षाचं अजून 5 वर्षांनी परत एकदा रिन्यू करावं, तसं ते पुन्हा एकदा करार आठवण करून आपलं असं ठरलं आहे, असं करायचं नाही ठरलं आहे, मग तेही त्या बॉर्डर ओलांडतात, हेही ओलांडतात. मग पुन्हा एकदा आठवण करून द्यावी लागते, अहो आपलं ठरलं आहे बॉर्डर ओलांडायचं नाही. मग ते सगळं पुन्हा एकदा सामंजस्य करार, मग परत एकदा त्याच्यावर. मग आपल्याला एरवीच्या व्यवहारात आपल्याला स्थूल प्रश्न दिसतात, ते कोणी कोणाशी असं सहजपणे चांगल्या तऱ्हेनं समजून घेऊन असं वागत नाही. मग आपण सौजन्य सप्ताह पाळतो. हे समजून घेताना त्यांचं अवघड आहे, पण त्याचं अवघड समजून घेताना सोपं का ते नाही आहे हे समजून घेतलेलं बरं. म्हणजे ते अवघड आहे ते बरोबर आहे आणि तेच समजून घेण्याने खरा उपाय निघाला. मग सौजन्य सप्ताह ज्या वेळेला आपण पाळतो, वर्षात 52 आठवडे येतात, ॲव्हरेज गृहीत धरू तर 52 आठवड्यातला एक सौजन्य सप्ताह असतो. त्यावेळेला कशासाठी आलात, या बसा वगैरे, ते खुर्ची रिकामी करून काय बाक रिकामी करून त्याला ती जागा द्यायची, त्याचे प्रश्न समजून घ्यायचा वगैरे सगळं. 1 आठवड्याचा प्रश्न असतो, 51 आठवडे आपल्याला काय ते माहितीच असतं. आपलं स्थूल प्रश्न समजल्यामुळे ते जे काय होतं ते का तसं होतं ते त्यावेळेला कळतं, की आपण ह्याला हा स्थूल प्रश्न आहे असं समजलो आहे. मनुष्य मुळात सामंजस्याने का वागत नाही याच्याकडे कोणी त्याच्यातले मुळात जात नाही. त्यामुळं वरवर फक्त एवढं करता येण्यासारखं आहे, ठीक आहे आठवड्याभर सौजन्य पाळू, मग त्याला जमेल तसं तो आठवड्याभर सौजन्य पाळतो. काही लोक त्या काळात आठवड्याभर रजा पण टाकतात, कारण त्यांना ते सौजन्य जमेल त्याची काही खात्री नसते. समजून घेऊ शकतो आपण. तर तेही असू शकेल.
मग आपल्याकडे आता नवीन संस्कृतीप्रमाणे मदर्स डे वगैरे. आता आईच्याबद्दलची भावना मातृदेवो भव इथपासून पूर्व जुनी आहे, पण तरीसुद्धा आता आपल्याला तेवढं आता ते विस्मरण वाटतं आणि ते सगळं जुनाट वाटतं की त्यांनी असं काय सांगितलं. म्हणून मग मदर्स डे वगैरे त्या दिवशी 1 वर्षातनं 1 दिवस काय असेल ते आईला फूल दिलं की आपलं काम संपलं असं उरलेले 364 दिवस समजायला हरकत नाही असं वाटतं. फादर्स डे, मदर्स डे वगैरे असं करून ते वडिलांना एक फुल त्याच्याबरोबर एक काहीतरी संदेश वगैरे तो सुद्धा विकत आणलेला. त्याच्यासाठी 2 तास घालवतील, त्यापेक्षा 2 तास त्यांच्याबरोबर जर दिले असते गप्पा मारायला, बोलायला, त्यांचं काय म्हणणं समजून घेतलं असतं, आपण समजून दिलं असतं तर त्याचा उपयोग अधिक झाला असता नाही का. कार्ड काय शेवटी कार्ड आणि ते फुल ते ठेवून देणार बाजूला, त्यांना माहिती आहे की काय आहे परिस्थिती. तर त्यामुळे ह्या मदर्स डे आणि फादर डे त्यांनी काय होत नाही खरं सांगायचं तर. पण हे आपल्याला असं वाटतं की हे केलं म्हणजे तो प्रश्न सुटेल. प्रश्न त्यामुळे नाही सुटणार, प्रश्न एकमेकांना समजून घेण्याने सुटणार, कशात निर्माण झालं ते शोधल्यामुळे सुटणार. असं सगळं त्याची पार्श्वभूमी लक्षात घेतली. तंटामुक्ती काय, अमुक काय, किती आंदोलनं असतात ना लोक, अशा वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातात. बरोबर आहे, करणारे निदान हे फादर डे तरी करतात, मदर डे करतात, हे नशीबच समजतो मी. 365 दिवस काही न करण्यापेक्षा 1 दिवस तरी काहीतरी अकरणात मंद करणं हे आता शेवटी आहेच आपल्याला. अजिबात नाही करण्यापेक्षा 1 दिवस आईला नमस्कार करतो ना, खूप आहे म्हणतो आपण. मग आता तसं खरं सांगायचं तर तो रोजच काम आहे. रोजच आईला नमस्कार करावा, रोजच आपण कृतज्ञता ठेवावी, स्मरण करावं, हे सगळं खरं आहे. आणि प्रश्न निर्माण होतात ते हे मूळ खरं काय आहे हे समजून न घेतल्यामुळे होतात. ते जर एकदा समजले गेले असते तर मग समजा अगदी चुकीचं असतं, एखादी गोष्ट आपल्याला न पटणारी असेल तरीसुद्धा ती आईने सांगितली, तरीसुद्धा ती वडिलांनी सांगितली आणि कोणी सांगितली, आजोबांनी सांगितली म्हणून ती आपण केली असती तर आपलं नुकसान नसतं झालं. ही भावना खरं म्हणजे वर्षभराची भावना आहे, ही काय अशी एका दिवसाची नाही, ही आयुष्यभराच्या गोष्टी आहेत खरं म्हणजे. पण त्या तशा आपल्याला मुळाकडे न जाण्याची प्रवृत्ती झाल्यामुळं म्हणा किंवा वरवर प्रश्न सोडवण्याची सवय झाल्यामुळे म्हणा असं होतं खरं. किंवा स्थूल प्रश्न समजलं की स्थूल उत्तर असं होतं त्याचं. हे स्थूल उत्तर मग शोधण्याचे प्रयत्न होतात. सासर माहेर उदाहरणार्थ ते जोडलं गेलेलं आहे. आपल्याकडे अगदी नदीचं उदाहरण दिलं आहे की नदी ही जाते मिळते, दोन्ही यांना त्याचा लाभ होतो, अशा तऱ्हेचं सगळं आहे. पण आपल्यावरच आता संस्कृती अशी आली आहे की ते सगळे इन लॉजच असतं. म्हणजे थोडक्यात ठरलंच काय करायचं, ते काय असेल ते लॉप्रमाणे करायचं आणि लॉप्रमाणे केलंच पाहिजे असं काही नाही आहे. कारण नाही केलं तर त्याच्यावर जास्तीत जास्त केस होते, याच्यापेक्षा काय होत नाही. आणि केसचं पुढे काय होत नाही आपल्याला माहीतच आहे, त्यामुळे ती फाईल होते. त्यामुळे इनलॉज एकदा ठरल्यानंतर त्याप्रमाणे ते वागण्याचं पण तसं ठरतं. आपल्याकडे इनलॉज वगैरे असं काही नाही आहे, नात्याचं नाव दिलेलं आहे त्याला. काही कुठलेही असो, कोणत्याही प्रकारचा जाऊ असो, नणंद असो, काय जे असेल ते सासू सासरे काय असेल ते त्याला नातं आहे. तेव्हा नात्यामध्ये जो जसा आईचा, जसा वडिलांचा, जसा सासऱ्यांचा, जसा यांचा, तसं सगळ्यांचा त्याच्यावर एकमेकांचे संबंधही आहे, प्रेमाचा अधिकारही आहे आणि त्यात गोष्टी होऊ पण शकतात अधिक चांगल्या. पण हे आपल्याला ओळखता आलं तर हे होईल. आणि हा असला लॉजचा संबंध मान्य आहे मला, ज्या संस्कृतीत तो ज्यांनी केला असेल त्यांच्यापुरतं त्यांच्यापुढे दुसरं काही नसेल, ते प्रश्न तो स्थूल समजले असतील किंवा त्यांना तसा तो वाटला असेल म्हणून त्यांनी केला असेल. आपल्याकडे एवढं सगळं सांगितलेलं आहे तर निदान त्याचा आपण वापर केला तर हे असं ते त्याला कायद्याचं स्वरूप येणार नाही. कायदा केव्हा येतो, जेव्हा प्रेम नसतं, जेव्हा कायदा निर्माण होतो. जेव्हा स्वयंशिस्त नसते तेव्हा कायदा निर्माण होतो. कायदा निर्माण होण्याची कारणं आहेत मुळामध्ये, ते निर्माण होतात ते हे गोष्टी नसल्यामुळे. प्रेम असल्यानंतर काय मनुष्य प्रेमाने चौकशीच करतो, त्याला इनलॉ म्हणून चौकशी करायची काही गरज नसते. कारण त्यात लिहिलेलं डिफाईन किती करणार, कायद्यानं शेवटी डिफाईन किती करणार, ते आज मूळ शब्दाचाच विषय आता चाललेला आहे हा जपाचा, तर त्याच्याशी निगडीत हे सगळं आहे म्हणून आपल्यासमोर ठेवलं. तर कायद्याने काय होईल, जास्तीत जास्त सिद्ध होईल, नाही सिद्ध होईल, माणसं विल नाही का करत, मृत्यूपत्र करून देत. सांगून ठेवलं तर ते ऐकतील याची खात्री नसेल ना, किंवा सांगून ठेवण्याची भीती असेल. का करावं लागत असेल हा असं मला काही वेळेला प्रश्न पडतो. अर्थात असतं म्हणून करतात, म्हणजे नसतं तर काय करणार सांगा. आता आपले मामा वगैरे ह्यांनी काय मृत्यू वगैरे काय केली, काय त्यांचे चपला, ते वाहणं, शर्ट, टोपी, काय मृत्यूपत्रात येणार त्याच्यासाठी की ह्याचं काय करावं वगैरे, कोण काय विचारणार. उलट्या दुःख आजारांनी सांभाळतील, काय असतील ते करतील, कोण शिष्य असतील काय ते करतील. पण तसं काही ठेवलेलंच नाही आहे, खोलीही त्यांची नाही. मठामध्ये तिथं राहायला जिथं आहे धर्मकृष्ण मठात तिथं आहे ती खोली रिकामी, ती मठाची खोली आहे, मठावाले सांभाळतील, आपले निर्वाणाला ते निघून गेले, संपलं सगळं. तर अशा तऱ्हेनं त्यांना काही करायची गरज नाही वाटली, पण विल करायची गरज वाटते माणसांना. उलटं सांगतात आणि एकमेकांना लोक, तेही बरोबर आहे अर्थात, काहीच न करण्यापेक्षा हेही केलेलं बरं. पण निदान त्यांची इच्छा काय होती एवढं तरी जो कोणी वाचेल त्याला तरी निदान कळेल. तो दुसऱ्यांना दाखवेल त्याची काही गॅरंटी नाही, पण त्याची इच्छा काय होती एवढं तरी कळेल. तर
एवढं कळावं म्हणून त्याचा उपयोग होईल, नाहीतर काही ते इतकं सोपं नाही. त्यापेक्षा एखाद्या वेळेला सांगितलं आणि जर ते हे संबंध सांगतो ना लॉमधले नसले तर सांगितल्यावर मनुष्य ते करणारच. महाराज म्हणायचे की ज्यांनी सांगण्याची वाट पाहतोय असा मुलगा असेल तर खरा म्हणले, वडिलांच्या सांगण्याची वाट पाहतोय आणि ते केव्हा करीन असं ज्याला झालं तो मुलगा खरा म्हणले. अशा अर्थाने जर ते संबंध असतील तर तो वाटच पाहिजे की काय सांगतायत आणि आपल्याला ते कसं करायचं आहे, केव्हा करायचं आहे. हे त्यांनी सांगितलं की त्याला ते करावं असं वाटतं आहे, त्याप्रमाणे त्याला काय लिहून ठेवून, कारण ते केलं तर ते पुन्हा तसंच्या तसं कुठं अंमलात आणता येतं, ते पुन्हा कोर्टात जावं, ते सिद्ध करा, प्रवेट मिळवा, किती गोष्टी आहेत त्याच्या. म्हणजे त्याला हे सगळं करण्यासाठी काही आहे. पण आपल्याला हे खरे प्रश्न, मूळ ह्या समस्यांचं स्वरूप आपण न लक्षात घेतल्यामुळं, आपल्या जीवनात ते न आल्यामुळं हे निर्माण होतं. हे जर समजा मुळातच त्यांचा जर एकमेकांचा जर स्नेहाचा, प्रेमाचा, काय त्यांच्या वात्सल्याचा असा जर संबंध असेल, हा प्रश्नच येणार नाही. अरे बाबा हे अमकं अमकं आहे, अमक्याला दे, अमकं तमक्याला दे, तमक्याला दे, काय असेल ते त्याला सांगितलं तो करणार. आपल्याकडे आता विचार करायचं काही कारणच नाही. आणि त्यातूनही आपली जर परमेश्वरावर, कुठे भगवंतावर काय श्रद्धा असेल ते हे सगळं सांभाळणारच आहेत. त्यामुळे आणखीन काही विचार करायचं याचं काही कारणच नाही. तर असं ते होत नाही, कारण आपली संस्कृतीला तसं वळण लागलं म्हणून हे कायदे कानून सगळं झालं. तेव्हा आपली पूर्वपरंपरा इतकी बरोबरची नाही आहे. या आत्ताच्या जे आपण काही उपदेशसारातलं वाचलं त्याच्यात ज्या जपाचा उल्लेख केला त्यात त्यांनी मनाचा, बुद्धीचा, चित्ताचा आणि अगदी मूळ अहंकाराचा सगळ्याचा विचार केलेला. प्रश्न जर निर्माण होत असेल कुठून तर इथून निर्माण होतो. जर तुम्हाला खरी उत्तर हवी असतील तर इथं जा आणि शोधा. भले माझ्यापुरतं मी शोधेन, दुसऱ्यापुरतं शोधेल, माझ्यापुरता प्रश्न सुटलेला असेल. जगातले प्रश्न सोडवण्याचं काम ज्यांच्यावर आहे ते सोडवतील, पण निदान मी सोडवतीलच अशी गॅरंटी नाही, पण काय आपण पडून काय उपयोग होणार नाही त्याच्यात. तर त्यामुळे आपल्यापुरता आपला प्रश्न सुटलेला असेल, आपला प्रश्न आपण सोडवावा. त्याच्यासाठी आपल्या मनाची तपासणी करावी, बुद्धीची करावी, चित्ताची करावी, अहंकाराची. बघितलं आपण ते अंतःकरणाची ज्याची तपासणी झालेली आहे, अंतःकरणातलं ज्याला चूक, बरोबर, वाईट, चांगलं हे जे कळलेलं आहे, काय साठवलेलं आहे आपण, काय वर येतं आहे. मला काय सांगा की आज जे साठवले तेच वर येईल. महाराजने का म्हणाले, जे खाल्लं त्याचीच ढेकर येईल म्हणायचे. इतकं सोपं सांगितलं. किती तात्याने किती सोपं करून सांगितले एकदम. खाल्लं त्याचीच ढेकर येईल म्हणले तर काकडीचीच ढेकर येणार म्हणले. इतकं साधं म्हणजे ह्याच्यात कळतं आपल्याला चित्ताचं काय असेल ते. तेव्हा चित्त म्हणजे काय असेल किंवा बुद्धीत काय असेल, मनात काय असेल, ह्या सगळ्यांची शुद्धी ज्याला करायची आहे त्याच्यासाठी खरं जप हे साधन सांगितलं त्यांनी. जप त्यांना अभिप्रेत आहे, पण तो मन निर्मळ करण्यासाठी आहे. बुद्धी दूषित कशानं झाली ते पाहून ती शुद्ध करण्यासाठी आहे. कारण बुद्धीची दुर्बुद्धी झाली की मग हे प्रश्न निर्माण होतात ना. ती जर बुद्धीत जर सरळ काम करत असेल तर हा प्रश्न येणार नाही. काळांची व्यंकटी सांडो ती वाकडेपण आहे ते जावो असं म्हणले. मग वाकडेपण असतं हे कल्पना आहे आपल्याला. संस्काराने होतं, काही वेळेला परिस्थितीने होतं, कदाचित काही पूर्वसंस्कार जन्माचे असतील म्हणून असेल, पण कळेल ना आपलं ते सरळ होण्याशी, शुद्ध होण्याशी. अर्जुन शब्दाचा अर्थच नाही का, तो सरळ आहे, रुजू सरळ मनाचा आहे. मग सरळ मनाचा आहे म्हणून त्याला एवढं भगवंत त्याच्या हाताची आहे अक्षरशः. तर तसं आपल्याच्या हाताशी नसणार का, पण आपण सरळ नाही म्हणून त्याला जावं लागतं लांब. तर बुद्धी, त्याच्यातलं चित्त, हे साठलेले संस्कार आपण त्यावेळेला बघितलं तर त्यात काय बिघाड आहेत, कुठले संस्कार साठले गेले, कशामुळे चित्तात अशुद्धी आली, काय साठलं आहे ते बघणं हे काम आहे. अधिक खोल जाऊन ज्याचे ठसे उमटले ते चित्त अधिक खोल गेले, अनुभव अधिक खोल गेले, विचार अधिक खोल गेले. ते सगळे साठल्यानंतर ज्या वेळेला तयार झालं तेव्हा चित्त तयार झालं. आपल्या चित्ताची ओळख आपल्याला पटू शकते. तर ती घ्यायचे प्रकारही आपल्याला मागे एकदा 1-2 वेळा मी बोललो चित्ताबद्दल. अहंकार, तर त्यासाठी त्याच्यातला मूळ बघितलंच आपण. ते अहंकाराच्या शुद्धीसाठी सुद्धा, अहंकार तर माणसाला स्फुरण म्हणून दिलेलंच आहे आणि तो तेवढा आहेच, जी गरजही आहे. आपण म्हटलं की तहानभूकसुद्धा कळणार नाही. गेल्या वेळेला बघितलं आपण की तहानभूकसुद्धा साधी कळायची नाही स्फुरण नसेल तर त्यामुळे तितपत स्फुरण, तितपत अहंकार हा प्रत्येकाजवळ आहे. पण नाव दिलं आहे ते आम्ही दिले आहे, त्यामुळे ते नाव ते जपायचं आहे, त्याचं मोठेपण असलं पाहिजे, त्याला महत्त्व असलं पाहिजे, लोकांनी ओळखलं पाहिजे. हे सगळं बाकीचं आपण गोळा केलेलं आहे. ते मनाने गोळा केलेला कचरा आहे. तो टाकून दिला तर रमणांना, हे स्वतः रमणांचंच चाललेलं आहे,
त्यावेळेला त्यांना ज्या वेळेला त्यांनाही त्या कोर्ट केसमध्ये गुंतवण्यात आलं आणि त्यांना साक्षीसाठी बोलावलं, तर त्यांना विचारलं होतं आपलं नाव रमण महर्षी काय आपण मला कुठल्याही नावाने हाक मारू शकता, किती स्थिती असेल कोणती, की आम्ही दुसऱ्या कोणत्या नावाने हाक मारायचं आपणच ठरवायचं म्हणलं. मला काही नाव नाही आहे म्हणावं, आणि आपल्यालाही खरं सांगायचं तर नाव नाहीच आहे. आपण क्षणभर विचार करून बघा की आपल्याला खरोखर काही नाव आहे का, कुठे लिहिले का, कपाळावर काय लिहिले, हातावर लिहिले का, आहे नाही, कुठेही लिहिलेलं नाही काही. आपण एक ओळखायचं एक संकेत केला की ह्या मुलाला अमुक म्हणून ओळखलं जावं, तिथून तो संकेत रूढ झाला आणि तो त्याच्याशी इतका आयडेंटिफाय झाला आहे की गर्दीतसुद्धा चुकून दुसऱ्याला हाक मारलेसुद्धा हा बाळासाहेब बोध येतो, तो बाळासाहेब द्यायच्याऐवजी असं होतं. म्हणजे इतकं ते पुरलेलं आहे, हे खोल गेलेलं असतं. मग हे किती खोल जातं तर त्याच्या चित्तापर्यंत ते जाऊन पोचतं. म्हणून झोपेतसुद्धा हाक मारले तो मनुष्य ओघ होतो का. झोपेत काही त्याला समजा रामनाम वगैरे सांगितलं तर तो म्हणेल असं काय मला, म्हणजे कोणी प्रयोग करून बघायला हरकत नाही, पण तो आपण रामनाम म्हणायला आणि तो झोपेत तो पण रामनाम म्हणायला लागला असं होईल असं नाही. पण अहो बाळासाहेब म्हणलं की अगदी बाळासाहेब ताबडतोब कोण जे काय काकासाहेब बाळासाहेब कोण असतील त्या, तर ते जे काय असतील ते लगेच ते बाळासाहेब लगेच टक्कन जागे होतात. म्हणजे इतकी गाढ झोपेत गेलेला माणूस नुसत्या त्या नावाने, कारण आयडेंटिफिकेशन आहे ते जे त्या नामाशी जो त्याचा अभेद निर्माण झाला तो इतका खोल आहे की लगेच ते वर येतं. आणि हे वर येतं हे नुसतं व्यवहारासाठी वर यायला काय हरकत नाही, त्याच्याशिवाय तो व्यवहार चालणार नाही. म्हणून व्यवहाराला नामरूप आहे, व्यवहाराला हा भेद लागणार. मग तिथे ठीक आहे ना, पण अगदी झोपेत कशाला पाहिजे ते डोक्यात एवढं, आतपर्यंत कशाला जायला पाहिजे. तर ते जातं आणि नुसतं जातं असं नाही, त्याच्याबरोबर त्याचा सगळा आकार घेऊन जातं. ते त्याला त्या नावाला धक्का लागत चालत नाही, त्याला कोणी वाईट म्हटलेलं त्या नावाला चालत नाही, असं इतकं ते त्याचं होऊन बसतं. वास्तविक ते त्याचं नाही आहे खरं सांगायचं तर हे त्याचं जे सूक्ष्म गेलेलं आहे त्या सगळ्याला स्वच्छ कोण करणार असा प्रश्न आहे. मग यांनी जे नामाबद्दल सांगितलं, ज्या वाणीबद्दल ते बोलत आहेत इथे, कायवांग मन कार्यमोत्तमम, त्या कायाची कामं सांगितली, त्याचे आपण प्रकार पाहिले. हे वाणीबद्दल बोलत आहेत. तेव्हा वाक्शक्ती जी माणसाजवळ आहे तिची खरोखर म्हणजे कल्पना येऊन काम करणारे किती लोक असतील याचा विचारच केलेला बरा, की माझ्याकडे वाचा नावाची शक्ती आहे. आज मला वाचा नावाची शक्ती आहे, पण ती कशासाठी वापरली गेली आहे तर सर्वसाधारणपणे माझ्या गरजा दुसऱ्यांना सांग, मला हे हवं आहे, मला ते हवं आहे, मला हे नको आहे, मला ते नको आहे, मला हे आवडत नाही, मला ते चालत नाही, अमकं नाही तमकं आहे, ह्या सगळ्यासाठी ती आज शक्ती मुख्यतः वापरली असते. नंतर आपल्या कामांसाठी, म्हणजे ती सगळी व्यवहाराचीच आहे, त्यात काही फार मोठा परमार्थ करायचा असे नाही, म्हणजे त्या कामांसाठी. नंतर राहिली उरली सुरली तर इतर काही म्हणजे मनोरंजनामुक्त मग त्या कामांसाठी राहिले, त्याच्यासाठी वापरले गेले. अशासाठी का ती दिली आहे, मुळात तिचं स्वरूप जर समजून घेतलं तर आपल्याला इतर कामाला ती वापरायचं धाडच होणार नाही खरं सांगायचं तर. कारण परंपरेने पाहू कसं आहे कारण ते, आणि हे काय म्हणतात ते बघू, की अव्यक्त जे आत्मस्वरूप आपल्याकडे चैतन्य आहे ते अव्यक्त आहे. ते ज्या वेळेला व्यक्ताकडे जायला लागतं, हे अगदी वेदांची मांडणी आहे. ऋग्वेदामध्ये अशी मांडणी आहे की जेव्हा अव्यक्त व्यक्ताकडे निघालं तेव्हा त्याला लागून जे होतं ती वाणी, वाक, त्याला लागून त्याचा गुण असल्यासारखे असं जे होतं ते वाक आहे. आणि ते हे तिचं वेदकालीन त्या काळातलं त्यांनासुद्धा लक्षात आलेलं, जाणीव झालेलं, द्रष्टे म्हणून दिसलेलं हे सगळं स्वरूप वाणीचं असं आहे की चैतन्याला लागून, आता त्याला त्यांनी ओंकार म्हटलं. ओंकार तो की जो हा या मूळ अव्यक्त स्वरूपाला व्यक्त म्हणून लागून आहे, ती व्यक्ताची सुरुवात झाली. जे बाहेर आकाराला जड आहे तर त्या सगळ्याची सुरुवात त्या तिथून ओंकारापासून झाली. तो त्या मूळ जे चैतन्याचं आपल्याला काहीच सापडत नाही, कारण चैतन्य नुसतं आहे एवढं कळतं, नाही एवढं कळतं, आपल्याकडे काहीच कळत नाही त्याचं, तर ते निराकार असल्यामुळे त्याचं काही कळत नाही. पण त्याला लागून जे आहे ते कळतं. आणि तो किती आहे म्हणजे त्याला काय त्यांनी म्हणावं शब्द तर अविनाभाव असं त्याचं स्वरूप त्यांनी म्हटलं. अविनाभाव हा शब्द त्या अर्थाने छान आहे, म्हणजे कळून घेतला तर त्याच्याशिवाय चालू शकता, ते त्याच्या विना एखादा मित्राविना राहतो, एखाद्या परिस्थिती विना राहील, काय नोकरी विना राहील, तर त्याच्याशिवाय चालू शकतं. अविनाभाव आहे त्या मूळ ह्याच्या चैतन्यामध्ये. आणि ही जी वाणी ज्याच्याबद्दल ते बोलत आहेत, ज्या वाणीचं तप सांगितलं पुढे वाकबद्दल, ती वाक ही त्या चैतन्याची अविनाभावाने राहते.
तिला बाजूला राहता येत नाही, त्याच्याबरोबरच असते. म्हणजे कशी असते तर त्याचं उदाहरण म्हणून आपल्याला समजून घेण्यासारखं सोपंच आहे तसा विचार केला तर, की अग्नी आहे तर त्यांनी भाजलं वेगळं भाजलं जात नाही. अग्नी आहे म्हटलं की दाहकता त्याच्यात असतीच, त्याच्यात गरमपणा अग्नीत आहेच. तो नसेल तो अग्नी म्हणतच नाही आपण त्याला. इतकं अग्नीला जितकं उष्णता किंवा जी बाजूची दाहकता लागू नये तितकं ते त्या आत्म्याला वाक लागू नये इतकी ती नेणारी आहे. आता हिच्यापासून निर्माण झालेली पुढची आपण जे बोलतो त्या वाणीबद्दल आहे, तर त्याच्यातली मूळ आहे ती म्हणजे अगदी अनिवार्य आहे. ते आलं चैतन्यात, त्याच्याबरोबर ती वाक आलेली आहे. तेव्हा आपल्याला स्वतःच्या सुद्धा अग्नी आणि दाहकत्व जितकं जवळ असावं तितकं आपल्या ठिकाणी चैतन्याच्या बरोबर ही वाणी आहे. आता एक आहे की त्याला म्हणजे पुढे म्हणताना हा जो ओंकार आहे, एवेदम सर्व वाक, उपनिषदांच्या भाषेमध्ये ओंकार एवेदम सर्व वाक असं म्हटलं आहे. तो ओंकार जो आहे ना तो तीच वाक मुळामध्ये. म्हणजे खरं सांगायचं तर पुढची काय होतं, एखाद्या गोष्टीची डेरिव्हेटिव्ज असतात. जसं एखाद्या गोष्टीला मूळ ही गोष्ट आणि त्याच्यातून निर्माण होणारे, जसं एखाद्या मूळ शब्दापासून निर्माण होणारे शब्द, जसे डेरिव्हेटिव्ज त्याचे असतात. किंवा कोणत्याही शास्त्रामध्ये एखाद्या औषधामध्ये मूळ हे औषध आणि त्याचे हे पुढचे प्रकार काय, त्याच्या पुढच्या आवृत्त्या साध्या भाषेमध्ये. तर तशा तऱ्हेचं जसं होतं तसं ह्या मूळ वाणीचं होतं. ती आपल्यामध्ये विद्यमान आहे. ज्या अर्थी आपल्या चैतन्य विद्यमान आहे त्या अर्थी आपल्या ठिकाणी ती वाणी आहे जी मूळ वाणी आहे. तर ती वाणी आणि ती एक आहे. त्यांनी म्हणलेलं आहे की ऋग्वेदात याची मांडणी करताना हे ऋषींनी असं सांगितलं आहे, ही कोणाला खरी सापडेल. जे आपल्याला आता प्रवास उलटा करायचा आहे, आपण बोलतोच आहोत आत्ता हे, तर इथून वैखरीपासून तिथपर्यंत प्रवास करायला आपल्याला इकडून तिकडे जायचं आहे. पण ती मूळ जी वाणी आहे ती ओंकाराला लागून असल्यामुळं तितकी शुद्ध आणि चैतन्यमय आहेत. मी तिला आकार त्या अर्थाने नाही तिथे काही. म्हणजे तशी जी वाणी आहे ती शुद्ध अंतःकरण असलेल्यांना, जे शुद्ध विमल अंतःकरणाने जे व्यवहार करतात त्यांना त्या वाणीचा स्पर्श होईल असं म्हटलं. जे विमल अंतःकरणाने, म्हणजे त्यांनी त्या काळात सुद्धा त्याची केवढी खूण देऊन ठेवलेली आहे की विमल अंतःकरणाने जे व्यवहार. आता अंतःकरण म्हणल्यावर सगळं आलं, हे मनशुद्ध आहे, चित्तशुद्ध आहे, बुद्धिशुद्ध आहे, ह्या सगळ्या शुद्धतेनं जे व्यवहार करत आहेत त्यांना त्या वाणीचा स्पर्श होईल असं म्हटलं आहे. त्यांच्या ठिकाणी ती नांदेल. जे ईश्वराला प्रिय आहेत त्यांच्या ठिकाणी नांदेल. आता ईश्वराला प्रिय व्हायला काय गुण लागतील आपल्याला कल्पना आहे. माझ्या आहे अशा गुणांसकट ईश्वर नाही स्वीकारण्यास तयार. त्याला आपल्याला अजून शुद्ध व्हावं लागेल. त्यांनी दयेने आपल्याला सांभाळून घेतात, ही गोष्ट त्यांचं थोरपणाचा आणखीन एक आविष्कार आहे. पण मुळात शुद्ध व्हावं लागेल तर ते त्यात मिसळेल. तेलाचा थेंब पाण्यात नाही मिसळत. तर तसं माझं हे सगळं चित्त जर मी माझ्या अंकारात किंवा माझ्या स्वतःच्या बेतात जर गुंडाळून ठेवलेलं असलं, मतात गुंडाळून ठेवलेलं असलं तर ते तेलाच्या पाण्यासारखं वेगळं राहतं. त्याला पाण्याचा थेंब पाण्यात मिसळून जावा तसं होत नाही. तेव्हा भगवंताशी जे अशा तऱ्हेनं भगवंताला प्रिय आहेत, त्याच्याशी एकरूप झालेले आहेत, अशांच्या ठिकाणी ही खऱ्या अर्थाने जी वाणी आहेत ती नांदते. आणि त्याच लोकांना न बोललेल्या वाणीचं मर्म कळतं. असं जे बोललं जात नाही, अनेक गोष्टी बोलल्या जात नाहीत खरं सांगायचं, आणि बोलल्या जाऊ शकत नाहीत, तर त्याचं जे मर्म आहे ते त्या लोकांना कळेल. आपण आपला प्रवास करत राहूया. आपण चौथीकडून तिसरीतून दुसरीत पहिलीत असं करत तिथेपर्यंत जाऊ. जर आपण ही जर वाणीचा ह्या नामासाठी जर उपयोग करीत राहिलो, सतत तडाख्याने ते काम करीत राहिलो, तर त्यांनी लिहिले असे असतात त्या महापुरुष, त्यांनी सत्पुरुष म्हटलं. तर त्या लोकांना हे सगळं साध्य होईल. आपणही त्या दृष्टीनं त्या वाणीला त्याच्याकडे त्या अर्थाने पाहावं. मला क्षणभर असं वाटतं हे जी काही वेदांची भाषा आहे, जी आत्ता उपनिषदांची भाषा सांगितली, तात्यांच्या वेळेला वाणीरूप अवतार आपण म्हणतो. म्हणजे काय नक्की ते इथे उलगडायचं की वाणी त्या सत्पुरुषांना जवळ करते, त्यांच्या ठिकाणी नांदते. आता ती ओंकाराचं स्वरूप असल्यामुळे ते त्यांच्याच भाषेत सांगायचं तर अधिक बरोबर सांगता येण्यासारखं आहे की बाबांनी ज्या त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांना अनेक वेळेला असंख्य विषयातले प्रश्न विचारले, तर त्यावेळेला ते त्याचं अत्यंत व्यवस्थित समाधानकारक आणि बरोबर असं उत्तर देतात. त्यावेळेला त्यांनी एकदा त्यांना विचारलं होतं की ही इतकी शास्त्रं आहेत, मी कधी तुम्हाला ब्रह्मसूत्रातलं विचारतो, कधी हे पदार्थ विज्ञानातलं विचारतो, कधी ह्यातलं विचारतो, त्यातलं विचारतो, सगळ्याची उत्तरं तुम्ही देता आणि ती बरोबर असतात. तर तुम्हाला हे ज्ञान तुम्ही कधी शिकला, कसं मुळात तुम्हाला येतं कसं हे ज्ञान? एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास करायचा तरी माणसाचं आयुष्य जातं, आपण बघतो कुठलाही एक विषय असेल त्याच्यात आयुष्य जातं, तर हे तुम्हाला कसं येतं? म्हणजे ह्या सगळ्या ज्ञानाचा उगम ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी मी बसलेलो आहे. हे किती बरोबर असेल?
म्हणजे ती वाणी त्या सत्पुरुषांना का जवळ करते, ते तिथे वास करते असं जे म्हटलं आहे, ते वास करते म्हणजे खरोखरच वास करते. म्हणून ते वाणीरूपाने आपण ओळखलं ते तेवढंच की हे वाणीतून आत्मज्ञान व्यक्त होते. आता त्याला आपण महाराज म्हणू, काय म्हणायचे म्हणू, कितकर महाराज म्हणू, काय म्हणायचे म्हणू, पण वाणी कुठे वास करते हे जे वेदात सांगितलं आणि जे पुढं उपनिषदाने ते त्याचा पाठपुरावा करून पूर्ण केलं ते तर ती वाणी त्या अर्थाने पहिलं स्थान तिचं आपल्या शरीरामध्ये असेल तर नाभीजवळ आहे. तर त्यासाठी ती जिथे मनुष्य जन्माला येतो आपण म्हणतो की तो त्या अर्थाने अव्यक्त असलेला व्यक्तात जातो. म्हणजे जसं हे चैतन्य स्वरूप आहे ते जसं इकडे वैखरीपर्यंत जाणार म्हणजे व्यक्ताकडे जाणार, तर त्यावेळेला व्यक्ताकडे जाताना अव्यक्ताशी पहिली जी त्याची सुरुवात होते तिथून बाजूला जाण्याची किंवा पुढच्या विकासच आहे तो एक प्रकारचा. तर व्यक्ताचा जो विकास सुरू होतो तो पहिला नाभीच्या ठिकाणी सुरू होतो. आपणही पाहतो व्यवहाराने सुद्धा तेच होतं की त्याचा विकास जेव्हा होतो तेव्हा नाभीस्थानी आहे. म्हणून तिथे परावाणीचं स्थान आहे असं मानलं आपल्याकडे. ह्या ज्या क्रमाने मानल्या त्या तिथे परावाणी. पुढे ती हृदयामध्ये पश्यंती, ज्या अर्थाने स्पंदन आहे फक्त, बाकी काही नाही. ही पहिली जिथे सुरुवात केली तिथे अव्यक्त आणि व्यक्त असा साधन आहे. दुसऱ्या ठिकाणी स्पंदन आहे, तिला आपण पश्यंती म्हणतो ही. आणि ही मध्यमा जी आहे ती कंठामध्ये आहे, तिचं स्थान कंठात आहे. तिथे विशिष्ट त्या ध्वनी आहे, पण ध्वनीला विशिष्ट शब्दाचा आकार नाही. ध्वनी आहेत पण आकार नाही. आणि पुढे गेली वैखरीकडे की ती शब्दरूप झाली. मग आता शब्द जर कुठल्या भाषेतले असतील तर त्या भाषेतल्या माणसाला कळतील, त्या भाषेतला मनुष्य नसला तर त्याला ते कळणार नाही, कारण आता ते व्यक्त झालं आणि शब्दावर गेला. त्यामुळे आपल्या जिभेवर जी वैखरी चालू आहे किंवा नाम चालू आहे ते त्या अर्थाने वैखरी म्हणजे शब्दोच्चार आहे. तेव्हा तिथे शब्दोच्चार आहे, इथे मध्यमेत फक्त ध्वनी आहे. त्या ध्वनीच्याही मागे गेलं तर हृदयामध्ये फक्त स्पंदन आहे. ते स्पंदन अमुक एक गोष्ट सुचवतं असं नाही, जे झऱ्यासारखं आहे. त्या ठिकाणी स्फुरण होतं आणि फक्त अखंड पाण्याचं धार वाहते आहे. जरा पुढे ध्यानाला तेच म्हटले त्याने की ध्यानाच्या बाबतीत सुद्धा जशी नदी वाहते, जसा झरा अविरत वाहतो तसं ते वाहत असतं. तशा अर्थाचं स्पंदन सतत स्फुरण सुरू आहे. आणि तसंही आज शारीरिकदृष्ट्या पाहिलं इकडून तरी तिथे स्पंदन सतत सुरू आहे, म्हणूनच हे सगळं सुरू आहे. ते स्पंदनात जर मागे पुढे झालं तर काय होणार आहे पुढचं मला सांगा. वैखरी कुठली मध्यमा कुठली, काही होणार नाही पुढचं. म्हणजे स्पंदन सुरू आहे हे गोष्ट खरी, ते स्पंदन सुरू आहे म्हणूनच हे सुरू आहे. तर त्या स्पंदनाला त्या ठिकाणीचं ह्या हा वावर आहे, ह्या वाणीचा असा आहे. तर तो पश्यंतीमधला. आता हे काय होतं आपल्या दृष्टीने आपण थोडं समजून घेऊ, तांत्रिकदृष्ट्या सोडून घेऊ. बाहेर आपल्याला हे आता समजा सामंजस्य वगैरे मागाशी सुरुवातीला बोल, सामंजस्य ते काय आहे, ते सामंजस्य आहे किंवा नाही असं. आता विसंवादात जगतो गेल्या वेळेला म्हणतात आपण, विसंवाद आहे समजा. तर विसंवाद हा आविष्कार आहे फक्त, मुळात आत विसंवाद आहे. आत काहीतरी विसंवाद आहे तेव्हा त्याला आकार येतो, तेव्हा बाहेरचा विसंवाद तयार होतो. तो आपल्याला दिसतो, मनुष्य भांडलेला दिसतो, मनुष्य काय शिवी दिलेला दिसतो, मनुष्य काहीतरी चुकीचं बोललेलं दिसतो. ही प्रत्यक्ष त्या वाणीचा हा आता बाहेरचा आविष्कार आहे. आत जे होतं त्याचा आविष्कार बाहेर झाला. आत त्याच्या मनात काय समजा असेल तर त्या क्षणी समजा हे मन आहे तर ते अशुद्ध आहे, त्याला राग आला तर ते रागाची अभिव्यक्ती म्हणजे बाहेर आलेला आविष्कार आहे. तो कुठल्या तरी शब्दात निर्माण झाला, तो आपल्याला कळतो. तर तो शब्दात असल्यामुळे आणि त्याच भाषेतल्या, आता त्या दुसऱ्या एखाद्या आपल्याला माहीत नसलेल्या भाषेतलं काय शिवी आपल्याला सारखीच असते, ते तरी कुठे कळतं. म्हणजे ती एका भाषेमध्ये ज्यावेळेस असते त्यावेळेस कळते, म्हणजे ही तिची मर्यादा आहेच परत. पण त्या मर्यादेमध्ये ते कळण्याची शक्ती त्याच्यात आहे. आता ती ओवी एकाची वेळ ते बाहेर उच्चारली जाईल तेव्हा कळतं. पण मूळ ओवी जी ही बाहेर आहे ती नाहीच आहे. मुळामध्ये आत काहीतरी आहे. जिथे ओवी निर्माण होते तिथे आहे, जिथे शिवी निर्माण झाली तिथेही आहे. तेव्हा जिथे चुकीचं जिथे बरोबर ते सगळं फक्त आविष्कार आहेत. मुळात आकार आत आहे. तो आत कुठे आहे तेही आपण जे सांगितलं तसं अंतःकरणात आहे. या अंतःकरणात ही जी आत्ता बोललो ही चारही ठिकाणी मनात आहे, बुद्धीत आहे, चित्तात आहे. त्याच्या बुद्धीने हे चुकीचं ठरवलं, बरोबर ठरवलं, काहीतरी ठरवलं आहे. आता तो बाहेर बोलणार हे चुकीचं. ते चुकीचं म्हणण्यापूर्वी त्याच्या मनात ते चुकीचं आहे हे आलेलं आहे, त्याच्या बुद्धीनं ते चूक आहे हे ठरवलेलं आहे आणि मग बाहेर आविष्कार झालेला आहे. आता मन आणि बुद्धीने चूक ठरवलं, हे कशाच्या आधाराने ठरवलं? चित्तात जो संस्कार होता त्याच्याप्रमाणे त्यांनी ठरवलं.
त्याच्यावर लहानपणापासून तसा संस्कार झाला म्हणून त्याला हे जे काय आपल्या घरात नाही का होत असं करायचं नसतं, तसं करायचं असतं वगैरे सांगतात एकमेकांना, आणि त्याच्यावरनं बरंच काय काय पुढे होतं. तर ते जे काय होतं की नाही घरात, ते खरं सांगायचं तर मूळ चित्तात संस्कार जो झाला त्याच्यापोटी झालेलं असतं. त्यांनी ते लहानपणी ते तसं पाहिलेलं असतं आणि तसंच करायचं असतं असं त्यांना सांगितलेलं असतं. परत कारण ते हे माहिती नसतं की याच्या पलीकडे पण सत्य असू शकतं, ह्याच्या पलीकडे अजून प्रकार असू शकतो, ह्याच्याप्रमाणे करण्याच्या आणखीन काही गोष्टी असू शकतात. तर हे माहीत नसल्यामुळे, ही विशालता नसल्यामुळे हे असंच करायचं असतं असं ते सांगितलेलं असतं. ते तसंच करायचं चित्तात बसलेलं असतं. मग बुद्धी पण तसंच असलं तर बरोबर आहे म्हणते, तसंच नसलं तर बरोबर नाही म्हणते. हे झालं. मनाला त्याचा कंटेंट तो मनालाही मिळतो, त्यामुळे मन अगदी मोठ्या मोठ्याने त्याचं बाहेर व्यक्त करतं सगळं की हे असं करायला नको होतं, असं खरं करत नाहीत, असं आपल्यात बसत नाही हे असं. हे सगळं जे पुढचं सगळा कार्यक्रम आहे हा आविष्काराचा कार्यक्रम आहे. म्हणजे बाहेर आविष्कार. आता हे आविष्कार लहानपणी झाले त्याचं काय, त्याचा संस्कार झाला. म्हणजे बाहेरचे आविष्कार मनात जाणार, त्याचे आकार तयार होणार, त्या आकाराचे परत आविष्कार बाहेर येणार, त्याच्यावरून व्यवहार होणार. आता हा सारखा आदानप्रदान सुरू आहे. पण क्षणभर आपण मला विचार करण्याचा मुद्दा पुढे सांगायचा आहे. तर आपण क्षणभर विचार करा, हे जे काही चालू आहे हे सगळं शब्दमय आहे ना. पुन्हा असं करायचं असतं किंवा नसतं. एखादी वस्तू आहे, तिला एखादं नाव असतं. आपल्याकडे भाज्या असतात आणि इथे अमुक एक म्हणतात आणि दुसरीकडे तमुक एक म्हणतात. हे होत नाही व्यवहारात. आपण म्हणतो तांबडी भाजी म्हणतो, ते माठ म्हणतात. मग ते माठ म्हणण्याचा का तांबडी भाजी म्हणायची, भाजी तीच आहे पण शब्दाने तिला तांबडी भाजी ठरते, शब्दाने ती तांबडा माठ ठरतो. तो माठ आहे का भाजी आहे, आता काय ठरवावं. तर ज्या ठिकाणी ते माठ म्हणतात त्या ठिकाणी माठ आहे, जिथे भाजी म्हणतात तांबडी भाजी तिथे तांबडी भाजी आहे. आता ह्याच्यातलं बरोबर चूक ठरवण्यात काय अर्थ आहे का खरं सांगायचं तर. त्या ठिकाणच्या ठिकाणी ते म्हटलं पण तसं म्हणायचं नसतं, त्याला अमुकच म्हणायचं असतं. इतकं धोका आयुष्य त्याच्यात जातं सगळ्या लोकांचं. हे सगळं एकमेकांना बरोबर चूक समजावून देण्यात खरं सांगायचं तर मुळातच चूक आहे आत. हे सगळं शब्दमय आहे ना खरं म्हणजे. मग शब्दामय संस्कार आत जाणे, शब्दमय संस्कार बाहेर येणे, हाच कार्यक्रम आपला सुरू आहे. ते चूक बरोबर वगैरे आपण अजून काही ओळखलं नाही. ओळखलं तर बरं होईल. तेव्हा ते करायला काय करावं, संस्कार तर होत राहणार. लहानपणचं काय आपल्याला कल्पना नाही, न कळत्या वयातलं असेल. कळत्या वयात काहीतरी आहे ना, मग तिथेही असंच काहीतरी बाहेर आविष्कार होत राहणार. त्याचे मनावर परिणाम, बुद्धीवर परिणाम होणार, चित्तात खोल जाणार. वारंवार आपण आपल्याला पाहिजे असतं. पूर्वीच्या लोकांना म्हणजे आताच्याही लोकांना असेलही करायचे, पण पूर्वीच्या लोकांना सवय होती एक सिनेमा 11 वेळा बघायचा. कोण म्हणायचं मी 21 वेळा बघितलं, मी म्हणजे 36 वेळा बघितलं. धन्य आहे त्यांची, त्यांना एवढं आयुष्य मिळालं यासाठी. पण तरीसुद्धा ते 36 वेळा बघितल्यानंतर जर सदस्य वेळा तो सिनेमा लागला तर त्याच्या पुढचं वाक्याचा शब्दसुद्धा ते सांगू शकतील, इतकं तयारी व्हायची नाही. अजूनही असेल म्हणजे. तर ती जी तयारी त्यांची होत होती तो चित्तात बसलेला आहे. तो जाऊन सिनेमा नुसता बुद्धीत आणि मनात नाही, खाली जाऊन चित्तात बसलेला आहे एकदम खाली. मग तिथून त्याचा पुढचा शब्द, त्याच्यानंतर काय होणार, कोण कोणाला गोळी घालणार, कोण पळून जाणार, काय होणार, सगळं पाठ सगळं नुसतं दणादण. ते पूर्वी ते रेडिओवर नुसते डायलॉगच लागायचे, तेवढ्यावर लोक सिनेमा बघितल्यासारख्या आनंदात असायचे. तर हे सगळं होतं. म्हणजे असे आविष्कार बाहेर चालू असणार, ते आत बसणार आणि त्यात जो कंटेंट म्हणजे त्याच्यातला जो सांगण्याचा संदेश असेल तो पण मनात बसणार. तो बसल्यामुळं तोच पुन्हा आविष्कारात आपल्या येणार. जशी फॅशन त्यांनी केली की आम्ही हळूहळू ती आत जाणार, मग तीच फॅशन आपली म्हणून बाहेर येणार. हे जसं त्या होतं तसं त्या आविष्काराचा आत जाणार आणि आविष्कार बाहेर येणार. मग त्या काळात ऋषींनी हे सांगून ठेवलं आहे की म्हणजे मला त्यांच्या म्हणजे त्यांनी इतका विचार करावा, वेदांनी वगैरे विचार करावा याचं आश्चर्य वाटतं की ऋग्वेदांनी हा विचार केला की ते म्हणजे काय करावं अशा वेळेला की हे जे मूळ आता तिथे काहीतरी तिथेही चालू असेल बाहेर व्यवहार, आजही बाहेर व्यवहार चालू आहे. ह्या आविष्काराचा आत येताना जो काही परिणाम होतो त्याच्यावर आतलं ठरतं. जसं चूक बरोबर आपण म्हटलं तसं. तर ते म्हणाले काय आहे की म्हणजे त्यावेळेलाही सातू होता. सातूचं जे हे आहे मूळ आपल्याकडे आपण तांदूळ किंवा या ज्या वेळेला येतात तेव्हा आपण पाखडून घेत नाही का. तर म्हणाले असे जे बाहेर आविष्कार असतात ते पाखडून आत घ्यावेत. जे आजचे फिल्टर्स की साध्या भाषेमध्ये त्यावेळेस सातू पाखडून घ्यावा, तसं धान्य पाखडून घ्यावं. तसं म्हणले हे बाहेर होतच राहणार. आता ते सगळे एका पातळीवर आणि उच्च पातळीवर कुठून आणायचं आपण सगळं. जे आपणही काय आता आपण तरी किती असू शकणार आहे, तर तसंच ते बाकीचं जगही असू शकणार. मग त्यात जे काय चूक बरोबर असेल त्याच्या ठिकाणी जसं कानालाच चाळणी लावावी आणि आत आपल्याला पाहिजे तोच आवाज किंवा पाहिजे तेच जे बरोबर आहे शुद्ध आहे तेच यावं. तर तशा तऱ्हेचं हे जसं पाखडून आपण तांदूळ घ्यावेत, पाखडून घरात आपण भातसुद्धा पाखडून घेतो, ते पाखडून जसं आपण काय गहू तांदूळ काय भात घेतो तसं म्हणजे पाखडून आत सोडावं. ते म्हणजे मनात आणि बुद्धीत बिघाड होत नाही. तर ते जर सोडलं गेलं तर मग जो आविष्कार येईल तोही शुद्ध होईल. आता ह्यांना संबंध हे सगळं शुद्ध करायचं आहे. आपल्यासमोर मला
मूळ मांडायचं रमणांचं जे काय मांडायचं आहे त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांनी ही वाचेची उपासनाच सांगितलेली आहे आपल्याला. ही अगदी उपनिषदापासून आहे. वाचम धेनुम उपासित असं म्हटलेलं आहे त्या काळात, की अक्षरशः एखादी म्हणजे आपल्याकडे कामधेनू वगैरे कल्पना आहेच, पण पावित्र्याची कल्पना आहे ती गायीच्या ठिकाणी आहे. तर तुम्हाला जर पवित्र व्हायचं असेल तर वाचा ही जशी एखादी पवित्र धेनू असावी तशी समजून तिची उपासना करा असं म्हटलं. तर वाणीची उपासना करायची असेल तर प्रत्येक शब्दाविषयी मला सावधान राहावं लागेल. कठोर आहे का, कोमल आहे का, सांगणारा अर्थ जो सांगायचा आहे तोच व्यक्त होतो आहे का, चुकीचं तर काही त्यात व्यक्त होत नाही ना, इतकं सगळं करण्यासाठी वाचेची उपासना आहे. आता वाचेची उपासना करायला नाम घेण्यासारखं सोपं साधन नाही. ते शुद्ध कोण करेल? हे मला काही प्रत्येक शब्द शुद्ध करता येणार नाही. आता कल्पना करू आपण, म्हणजे अगदी सोपं म्हणून आपल्याला अगदी सुरुवातीपासून बघतो. परत ही चारही गोष्टी आहेत. तर आपण बघा की वाणीच का ह्याच्यासाठी इथे वाणीचीच उपासना का सांगितली, किंवा इथे ही जी चित्तजन जपहा असं जे म्हटलं आहे, तर त्या पातळीवर जप न्यायचा असेल तर चित्त तितकं शुद्ध लागेल. चित्तातून आता जपच येतोय वर. तुकोबाने जे म्हटलं वाचा अनावर झाली म्हटलेलं आहे, ती वाचा अनावर झाली म्हणजे आता मला विठ्ठल विठ्ठल म्हणण्याशिवाय काही सुचतच नाही. म्हणजे चित्तात तो विठ्ठल इतका आता बसलेला आहे की वर आलं तर दुसरं काही शब्द येण्याची विठ्ठलच येतो, इतकी चित्तात जाऊ शकते. एवढं त्यांनी हे प्रत्यक्ष आपल्याला तुकोबांच्या सारख्यांच्या समोर दिसतं उदाहरण. तर ह्यांचं काय झालं असेल, असं का झालं असेल, तर त्यांनी काय केलेलं आहे की वाणी, आत्ता आपण पाहिलं, वाणी चैतन्याला लागू नये. जे अव्यक्त, जे आपल्याला दिसत नाही, जे आहे याचा खात्री पटते आणि ज्याच्यावर आपला सगळा व्यवहार चालतो, ते जे अव्यक्त, त्याला आपण देव म्हणा, चैतन्य म्हणा, काय तुम्हाला अव्यक्त म्हणायचे म्हणा, निराकार म्हणा, ते आपल्यात आहे. तर तिथून वाणीने सुरुवात केली ना, मग वाणीच्या ह्या चारही गोष्टी काही वाणीच्या टप्प्याच्या बाहेर नाहीत. वाणी त्याच्यापेक्षा मोठी आहे. ती तिथून सुरुवात झाली जिथे अव्यक्त आहे, तिथून सुरुवात झाली. मग वाटेत आपल्याला दिसत नाही, पण मन आहे, मग अहंकार आहे, काय बुद्धी आहे, आपण बोललो सगळं, ते सगळं आहे, अंतःकरण आहे. तर या सगळ्यात आपण कल्पना करून दोन्ही बाजूनी बघावी की वाणी स्वतंत्रपणे अस्तित्वात राहू शकते, पण मन स्वतंत्रपणे अस्तित्वात राहू शकत नाही. बुद्धी स्वतंत्रपणे अस्तित्वात राहू शकत नाही. का राहू शकत नाही? मी क्षणभर आपल्याला सांगतो. बुद्धी विचार करते, बरोबर. आपली बुद्धी शब्दाशिवाय विचार करते का? या प्रत्येक बाबतीत असं आहे की मन वाणीशिवाय राहू शकत नाही, पण वाणी मनाशिवाय राहू शकते. हे मला म्हणायचं आहे. काय दोघीकडे आहे ना, तो असं आहे की यातलं कोणी घ्या तुम्ही, मन आहे, त्याला वाणीची गरज आहे, पण वाणीला मनाची गरज नाही. किती सोपं आहे. तसं आता बुद्धी आहे, बुद्धीला वाणीची गरज आहे, बुद्धीत वाणी राहील, पण वाणीला बुद्धीची गरज नाही. त्यामुळे ते त्याच्यापेक्षा वरचढ आहे. ती पुढे जाऊन त्याला शुद्ध करून पुढे जाऊ शकते. तीच अवस्था चित्ताची आहे. चित्ताला ह्या वाणीची गरज आहे, कारण अनुभव साठवले जातात असं आपण म्हणतो. लहानपणचा संस्कार आहे, एखाद्या शब्दाला अमुक एक शब्द म्हणायचा, असा एक लहानपणचा संस्कार आहे. शब्दच ना शेवटी, म्हणजे चित्ताचं सुद्धा शब्दाशिवाय चालत नाही आहे, पण वाणीचं नडत नाही चित्ताशिवाय. वाणी थेट आविष्कार आहे. त्यामुळे ती त्याला शुद्ध करून पुढे जाऊ शकते आणि तशीच शेवटी ती अहंकारला अत्यंत शुद्ध करून टाकते. ती फक्त भगवंताचा, बाकी कसलाही स्फुरण त्याच्याकडे नाही अहंकारामध्ये. तर असं ती करू शकते, म्हणून नाम श्रेष्ठ. या वाणीमध्ये जो नाम घेईल तो श्रेष्ठ. मग या अर्थाने आपलं नाम त्या वाणीत जातं का, की जे मन शुद्ध करीत चाललं आहे, बुद्धी शुद्ध करीत चाललं आहे, चित्त शुद्ध करीत चाललं आहे आणि अहंकार नाहीसं करीत चाललं आहे, असं जर नाम जात गेलं आपल्या गतीनं, तर आपल्या लक्षात येईल की आपल्याला आणखीन काही करायची गरजच नाही उरली. त्या अर्थाने वाचेची उपासना करा असं म्हटलं. वाचा शब्दसुद्धा नंतरचं, वाक मूळ वाणीची उपासना करा म्हटलं. आता मला सांगा, ज्या समजा मन शुद्ध आहे, की बुद्धी शुद्ध आहे, सरळ विचार करते, नंतर ह्या चित्तशुद्ध आहे, अहंकार शुद्ध आहे, हे सगळं शुद्ध आहे. आता जो जप होईल तो त्या ज्या खोल सर्वात आपल्याकडे त्यातल्या त्यात चित्त आहे, अहंकार त्याला लागू नये, सगळ्याची हे ठेवणारा, बांधून ठेवणारा. तर तो जो चित्त आहे, ते आपण बाइंडर्स म्हटलं गेल्या वेळेला औषधाचे वगैरे त्याबद्दल बोललो होतो तसं. तर तसा हा चित्त आहे. तर ह्या चित्तातून आता दुसरं काही नाही आहे. त्यामुळे एकदम अव्यक्त आणि आतून येणारं नाम, मग ते नाम साक्षात भगवंत असतो. म्हणून जे वो नाम कुछ और ते जे म्हणतात ना, आणि ते जे म्हणतात की एकच नाम खरं पुरतं, फक्त त्याच्या आधी इतकी घ्यावी लागतात. तसं विचार केला ते एकाच डिग्रीला उकळतं, ही गोष्ट खरी आहे. 100व्या डिग्रीलाच पाण्याला उकळी फुटते, पण 99 डिग्री तापलेलं असतं तेव्हा फक्त एका डिग्रीने उकळतं. आता आपण एकदम एक डिग्रीत जर मागायला गेलो तर 100वी डिग्री एकदम मिळेल का कुठं? साधना कशासाठी करावी लागते? तर यासाठी करावी लागते की 99 डिग्री तापवायचं आहे.
उकळताना एकाच ठिकाणी उकळेल, ते काही 99ला उकळणार नाही, अगदी 99पर्यंत जावं लागेल. त्यामुळं हा पेशन्स शिकता येईल. साधनेतला जो पेशन्स असतो तो शिकता येईल. नामाचा अर्थ लक्षात येऊ शकेल आणि त्या अर्थाने नाम मला मन शुद्ध करण्यासाठी घ्यायचं आहे. आता मनात जर समजा अशुद्धी आली तर अस्वस्थता माणसाला येते. कोणाबद्दल राग येतो, कोणाबद्दल मत्सर वाटतो, कोणाचा द्वेष होतो, कोणाचा संशय येतो, काय जे येतं ते सगळं मनात संदेह आहे सगळं आहे. तर हे सगळं असलं तर नाम अजून तिथपर्यंत पोचलं नाही असा त्याचा अर्थ आहे. मी एवढंच घेतो की अजून नाम तिथपर्यंत पोचलेलं नाही आहे, तर ते अजून घेतलं पाहिजे याचा अर्थ. जितकं ती अशुद्धी आहे तितकं नाम लागेल आणि तेवढं लागतंच आपल्याला. साधं एक बॅरल भरून ठेवलेलं एक अडगळीने आणि ते आपल्याला रिकामं करायचं आहे. मनुष्य वरनं उचलायला सुरुवात करतो, पण त्या तळात जाऊन शेवटची वस्तू उचलेपर्यंत ते रिकामं नाही होत. मग तेवढा तो वाकून आत जायची वेळ ती शेवटी. हे होतंच ना. हे साध्या आपल्या गोष्टी अडगळ रिकामी करताना साध्या ह्याच्यातली एखाद्या बॅरलमधले अडगळ रिकामी करायची तर हे होतं. मग चित्ताच्या तिथपर्यंतच गेलं तर ते नाही का होणार. फक्त मला असं नाही, मी इतका वेळ वाकवून हे काम करतो, तुम्ही किती वेळ वाकवून केलं असेल, आत किती शिल्लक करायला सांगा अजून. ते जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत नाही सापडणार, तोपर्यंत नामच घ्यावं लागेल. आणि ते सुद्धा या भावनेनं घ्यावं लागेल की ते माझ्या मुळातल्या तिथंपर्यंत जायला पाहिजे. मला ते कसं जातं हे मला कळलेलं आहे, कुठून आलं हे कळलेलं आहे. तर ते चित्तापर्यंत जाऊन ते शुद्ध करेल, त्यावेळेला मला हे सापडणार, तेवढं ते मिळावं. आणि या अर्थाने दुसरी पण एक फायदा ह्याच्यात आहे हे माझ्या लक्षात आलं. ते आपल्या लक्षात येण्यासारखंच आहे, पण तरीसुद्धा एक बघा की हे जे आपण सगळं हे चित्ताचं काम, मनाचं काम, सगळं शब्दमय आहे आपल्या लक्षात आलं. शब्द हा उच्चाराचा वेखरीचा भाग आहे खरं सांगायचं तर आपण ज्या अर्थाने नामाचा शब्द सोडून देऊ क्षणभर, उरलेले शब्द धरून बसलेली माणसं असतात, तसं त्यांनी धरून बसू नये की नाही. त्याला किती किंमत आहे खरं म्हणजे. आपलं खरं वाक तिची उपासना चालू आहे, मग त्याच्यात हे कुठे शब्द बसतात, हे कुठेतरी किरकोळ त्या मनाची काहीतरी प्रतिक्रिया, कुठल्या तरी ह्याच्या वरच्या प्रतिक्रिया, तर त्याला कशाला धरून बसावं. म्हणजे अशा तऱ्हेनं जी वाया जाणारी कितीतरी शक्ती माणसांची आहे, त्यामध्ये संभ्रम आहे, त्यामध्ये वैमनस्य आहे, त्यामध्ये कितीतरी वेळा नुकसान आहे, हे सगळं घालवण्याचं सामर्थ्य आहे. फक्त आपल्याला ते एकदा कळलं म्हणजे हे शब्द आपण सोडून देऊ, त्या शब्दाचे काही विचार करायचं कारण नाही. तर असं आपल्याला या सगळ्या हा विषय समजल्याचा उपयोग होऊ शकेल असं वाटतं, म्हणून आपल्यासमोर हे ठेवलं. तेव्हा आपल्याला ह्या कृती म्हणून करण्यासारख्या आहेत की आपलं नाम खरोखर कसं काय चाललेलं आहे, ते निदान आज वैखरीनं चाललं आहे ते मध्यमेत चालेल का, कंठात नुसतं ध्वनिरूपाने राहील का, त्याला अमुकच आकार असायला पाहिजे असं काही आहे का. कारण आत्ता आपण अभंग म्हटला तो प्रभूंचा आहोत. पार करीत असे परा असं म्हणले सगळे सत्पुरुष पुन्हा तिथंच जाणार. तेव्हा त्यातली सुद्धा जे स्फुरण आहे ते जिथे कुठे आपला संबंध या जन्माचा आला असं समजू आपण, नावीचं स्थान आहे तिथेपर्यंत ते गेले, तर ते म्हणतात त्याच्याही पलीकडे जाईल ते. म्हणजे काय होईल, म्हणजे भगवंतच होईल माणूस, दुसरं काय आता होणार. तर एवढं आपण लक्षात घेतलं तर निदान त्यांनी वाणीचा जो विचार केला आहे आणि चित्तजन जप हा सर्वात श्रेष्ठ जप समजले, तर त्या अर्थाने आपली चित्त, आपली मनं शुद्ध होत, आपली बुद्धी शुद्ध हो, सरळ हो आणि आपलं चित्त मोकळं हो. ते झालं की जो जप होईल तो खरा उपयोगाचा जप होईल आणि त्या जपामध्ये आनंद असतो. तोपर्यंतचा जप आपल्याला कष्टाने करावा लागेल, लक्षात घेऊन करावा लागेल, अर्थ लक्षात घेऊन करावा लागेल. तो करूया, करत राहू, कधीतरी हे मोकळं होईल त्यावेळेचा आनंद फक्त आनंदच असेल बस त्याच्यासाठीच. आणि मग वेगळं काही गरजही नाही, स्फुरणच असतं, स्फुरणच आहे, तर ते आपलं आपच होत राहील आणि आनंदही होत राहील. जसं एखादा झरा पाहताना जसा आपल्याला आनंद होतो की मोकळेपणानं तो वाहत असतो, काही नाही इकडे नाही तिकडे नाही काय नाही, स्वच्छ पाणी, तसंच नाम येईपर्यंत असं आपल्याला ते घेतलं पाहिजे. आणि समजून घेतलं तर हे होईल. आणि मग चित्तजंजपा म्हटल्यावर त्यांना जे म्हणायचं आहे ते आपल्याला साधावं एवढी इच्छा आहे, तर चित्तापर्यंत पोचावं आणि सगळं मोकळं करावं. चित्तजंजपा एवढं आपल्या समोर ठेवलं. पुढच्या वेळेला आता ते त्याहीपेक्षा श्रेष्ठ ध्यान म्हणतात, त्याचे थोडक्यात समजून घेऊ आणि मग त्या पुढच्या श्लोकानं जाऊ. म्हणजे पहिला टप्पा या उपदेश साराचा संपेल. एरवी आपल्या तोंडून नेहमी जे शक्य असेल, ज्याच्या आवडीचं असेल ते राम म्हणण्यात ते म्हणायचे त्यांना, तर आपल्या तोंडी सतत नाम असू दे. मनुजा राम सदा वद
मनुजा राम सदा वदरे मनुजा राम सदा वदरे भ्रमदायक जग सर्वहि मानुनि भ्रमदायक जग सर्वहि मानुनि माया सदरे माया आसदरे मनुजा राम सदा वदरे मनुजा राम सदा वदरे कामादिक रिपु दंडुनि अंतरी कामादिक रिपु दंडुनि अंतरी सांडी दुर्मदरे सांडी दुर्मदरे मनुजा राम सदा वदरे मनुजा राम सदा वदरे सावळी सुंदर मूर्ती हरीची सावळी सुंदर मूर्ती हरीची ध्यायी मनी आदरे ध्यायी मनी आदरे मनुजा राम सदा वदरे मनुजा राम सदा वदरे रघुवीर अक्षयी देईल तू ते रघुवीर अक्षयी देईल तू ते निरंजन पदरे निरंजन पदरे मनुजा राम सदा वदरे मनुजा राम सदा वदरे मनुजा राम सदा वदरे जानकी जीवन स्मरण जय जय राम।